लीग टेबल कम्प्लिटली आता मात्र पूर्णपणे संपलेले आहेत. आता मात्र नॉकआउट म्हणजे आज नाही तर पुन्हा कधी नाही. त्यामुळे डू ऑर डाय सिच्युएशन प्रत्येक संघासाठी असेल. आज जे मात्र स्पर्धा संघ या स्पर्धेमध्ये खेळताय तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. राजू तांडेल तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते डाव्या बाजूला. मंगेश वाकडीकर यांचं सुद्धा चित्र तुम्हाला उजव्या बाजूला पाहायला मिळते, जे कार्याध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगचे. सार्थक स्पोर्ट्स कोपर आणि त्याचबरोबर मैत्री 11 पनवेल यांच्यामध्ये ही लढत तिथे सुरू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो जीवित मात्रेच्या सार्थक 11 कोपर या संघाने आणि इन्व्हाइट केले फलंदाजीला ते विशाल चितेकरच्या मैत्री स्पोर्ट्स पनवेल या संघाला. दोन्ही आमचे ऑफिशियल सज्ज आहेत, संतोष चौधरी आणि विशाल पाटील. तर ओपनिंगला येत आहेत. आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे, संगनायक मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि संगनायक मैदानाच्या आतमध्ये असण्यात एक चांगला कॉन्फिडन्स स्टार्ट मिळतो असं मात्र आपण नेहमीच बघतो. नेहमीच असं मात्र आपल्या चित्र पाहायला मिळतं की संगनायक जर एक चांगला खेळाडू असेल किंवा एक चांगला दुवा असेल निश्चित त्याच्या माध्यमातून चांगला खेळ तर होतो आणि त्याच्यामुळे बाकीचे खेळाडू चार्जअप होतात, बाकीच्या खेळाडूंना मोटिवेशन मिळतं आणि ते सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. तर पंच काही सिग्नल करतायत सूचना कधी करत असताना. नवीन आयडिया केली की एक्सपेरिमेंट. तर डावाला सुरुवात करण्यासाठी दोन आघाडीचे फलंदाज. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता स्वतः या संघाचा संघनायक मैत्री स्पोर्ट्स पनवेल ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहत असताना विशाल जेतेकर ऑन स्ट्राईक आणि नॉशाकी गेंडला फलंदाज तुम्ही पाहतात विकी पाटील. दोन्ही फलंदाजांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आखाडीचा गोलंदाज मयूर वाघमारे सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सुरुवात करूया. रायगड प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला हा पहिला सामना इथे सुरू होत असताना व्यावसायिक लेवलला या खेळाडूंचा परफॉर्मन्स आतापर्यंत सर्व आमच्या रसिकांनी पाहिलंय, पूर्ण जगाने पाहिलं असं म्हणायला हरकत नाहीये. पण या सर्व खेळाडूंच्या सोबत आज त्यातल्या संघामधील जे लहान लहान खेळाडू आहेत जे मात्र या संघामध्ये परफॉर्मन्स करतात आणि म्हणूनच परफॉर्मन्स देताना त्यांनी स्वतःचं नाव तर मोठं केलंय आणि रायगड प्रीमियर लीगचं सुद्धा नाव मोठं केलंय. ऑल द बेस्ट. सामना ते सुरू होतोय आणि पहिला चेंडू मयूरचा. थोडासा ओव्हरपिच, अप्रतिम फटका, ला जवाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळत आहे. आउटफील्डला थोडासा मात्र पॉज मिळतो चेंडूला आणि तोपर्यंत या चेंडूवर पहिल्याच चेंडूवर आघाडी करत असताना आघाडीला येत असताना चांगली सुरुवात आणि 2 धावा अंकित केल्यात त्या कॅप्टनने. थोडीशी ओव्हरपिच डिलिव्हरी, कव्हर्समध्ये खूप मोठा गॅप होता पण आउटफील्डला थोडासा पॉज पाहायला मिळाला. चेंडू थोडंसं मध्ये ते थांबतोय, थोडासा मात्र घरंगळत जात असताना थोडासा थांबला होता आणि अशा मुवमेंटला गॅप खूप मोठा होता, जागा खूप मोठी होती. अशा मुवमेंटला 2 धावा विशाल जितेकर वेगाने पूर्ण करतोय तो विकी सोबत. चांगली सुरुवात एका वेगवान गोलंदाज चांगलं उत्तर देत असताना हलकासा चेंडू आतमध्ये येत असताना त्याला मात्र खूप चांगला व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केले ते स्ट्राईक एंडला जीत. हुक केले, अप्रतिम फटका, क्रॅकिंग शॉट, चेंडू फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि पंच सिग्नल करतात आजच्या दिवसातला हा पहिला षटकार. कुठलं कार्य असो कार्यक्रम आम्ही ज्याची सुरुवात करता आपण नेहमीच गणपती गजाननाची पूजा अर्चा करतो. त्याचप्रमाणे आजही त्याला मनोमनी नमन करून आज पूर्ण दिवसामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये एकही मात्र विघ्न पाहायला मिळालं नाही आणि आजचा दिवस सुद्धा आमचा निर्विघ्नपणे पार पाडो हीच आम्ही गणपती इथे मात्र प्रार्थना करत आहोत, आराधना करत आहोत. आणि तेच तुम्हाला संगीत आमच्या माध्यमात आमच्या डीजेच्या माध्यमातून नितीनकडून ऐकायला मिळालं. चांगली सुरुवात, चांगला फटका, गुडलेनचा चेंडू सुपरबली आहे ते मात्र हुक करत असताना षटकार ठोकलाय. अजून एक चांगला चेंडू स्लाइस केलाय, अप्पर कटचा अप्रतिम नजराणा आणि चेंडू थर्ड मॅन रिझन खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय, खूप मोठा चेस करावा लागतोय पण चेंडू थांबत नाहीये, नियतीला मंजूर नाहीये, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. दमदार फटका, चौकार. राजेश छत्रपती आणि तुम्ही पाहतात रायगड प्रीमियर लीग.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मच्छिंद्र आवडली की त्यांची जी निमंत्रण पत्रिका होती DTP जे मोबाईलवर होतं ना ते लखोट्यावर छापलेलं होतं. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू. लखोट्यावर प्रिंट केलं होतं. लखोट्याच्याच माध्यमातून आमच्या सर्व लाडक्या आमच्या पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू होती रायगड प्रीमियर लीगमध्ये. आणि ट्रॉफी जी तुम्हाला पाहायला मिळते तिथे जो तुम्हाला प्रतिकृती पाहायला मिळते ती म्हणजेच रायगड किल्ल्याची. मरू वाघमारे ओव्हर द विकेट. तो चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, किंचितचा चेंडू टर्न होतोय, बाउन्स सुद्धा होतोय. थोडासा चेंडू गुडलेनच्या थोडासा किंचितचा पुढे पडल्यानंतर मात्र खूप चांगला राईज होतोय चेंडू, खूप चांगला बाउन्स मिळतोय आणि या चेंडूवर मात्र खूप काही प्रश्न विचारून जातोय चेंडू, तो मात्र विशाल जितेकरला. मागच्या 3 चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू मात्र इथे मात्र निश्चितपणे गोलंदाजी एक ओळख दाखवणारा, छाप सोडणारा चेंडू होता. गुड बॉलिंग. धावसंख्या 12. थोडासा ओव्हरपिच ऑप्शनच्या थोडासा बाहेर स्टिअर केलं पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये चेंडू तिथे अडवत आहेत. रोहन आहे तिथे आणि तोपर्यंत कंप्लीट होती ती 1 धाव. केडी माझ्यासोबत आहे, किरण दळवी ऑफिशियल ऑफ PTC लाईव्ह, संदीप वासकर, त्यानंतर आवर्जून उल्लेख केले निदेश किरण दळवी आणि त्याचबरोबर केतन दळवी. गुड जॉब, अप्रतिम कामगिरी. सर्व आमचे कॅमेरामन सेट झालेत ऑलरेडी. खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळतं या स्पर्धेचं PTC लाईव्हच्या माध्यमातून. धावसंख्या अंकित जरी ते एकूण मला सांगतात गुणसंख्या लेखक 13 धावा धावफलकावर. राऊंड विकेट ओव्हरपिच डिलिव्हरी होती, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील पंचांकडे करत असताना फलंदाज मात्र स्ट्राईक एंड कडून नॉन स्ट्राईक एंड कडे वेगाने येत होता, पण त्याच्या आधीच त्याच्या यष्ट्या वाकवल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहताय तर शून्याचा चष्मा घालून किंवा भोपळाही न फोडता विकी तंबूच्या आशाला येत असताना पहिलाच धक्का लागलाय, पहिलीच मोठी सफलता मिळाली, सांघिक यश मिळत आहे आणि फलंदाज बाद होतोय तो विकी. थँक्यू सो मच. नितीनचं खरंच कौतुक करेन. काय क्लॅरिटी आहे, साऊंडची क्लॅरिटी, आवाज आमच्यापर्यंत आमचा जो पोहोचतोय तुमच्या कानापर्यंत, यासाठी नितीनचं खरंच विशेष कौतुक. खूप रेअरली, खूप 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मच्छिंद्र म्हणे की खूप रेअरली असे आमचे DJ ऑपरेटर पाहायला मिळतात ज्यांचा आमचा आवाज ते तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात आणि साऊंडची क्लॅरिटी किती सुद्धा सुंदर आहे. न्यू बॅट्समन तकदीर पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावची सुरुवात, फलंदाज बाद झाला. खूप चांगलं तुम्हाला फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वतः गोलंदाज तिथे गेला आणि चेंडूमध्ये डायरेक्ट हिट करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला मात्र बाद केलं. आता मात्र स्ट्राईक केला कारण पहिलं षटक समाप्त झालंय. कारण जेव्हा षटक समाप्त झालं तेव्हा मात्र फलंदाज बाद झाला, तेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि आता मात्र षटक समाप्त झालं, समोरच्या एंडने हायवे एंडने गोलंदाजी केली जाईल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अखिल घरात, सार्थक 11 कोपर या संघाकडून. लेंथ गोलंदाजी ऑप्शनची थोडासा बाहेर निघाला फलंदाज, चेंडूचा पाठला केला, थोडंसं चेस केलं पण चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर एक सुपररित्या मध्ये तुम्हाला बाउन्स होतोय, राईज होतोय आणि खूप काही प्रश्न विचारून जातोय तो फलंदाज स्ट्रायकिंग गेला तकदीरला. पंचांकडे हलकसा अपील सुद्धा विशाल जितेकर करत होता. विशाल पाटील जे पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच आहेत आणि स्ट्रायकिंगचे पंच आहेत ते संतोष चौधरी. अखिल घरात पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओ चेंडू, अप्रतिम चेंडू, गुड लेंथचा अप्रतिम वापर, लेंथ गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या षटकामध्ये. पूर्णपणे नामोहरम करत असताना गुड लेंथच्या माध्यमातून फलंदाजाला पूर्णपणे डॉमिनेट करत असताना फलंदाज तुम्ही पाहतात ऑप्शनच्या थोडासा बाहेर त्याला इन्व्हाइट करतायत आणि फलंदाज तुम्ही पाहतात क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय, स्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे मात्र यश मिळत नाहीये. उरण डोंगरीचे खेळाडू आहेत अखिल घरात. ओ गुड बॉलिंग, चेंडू हवेमध्ये, झेल उडाला होता, यष्टीच्या मागे फ्लाय झाला होता चेंडू. यशी तुम्ही पाहतात जीवित मात्र स्वतः कॅप्टन, थोडीशी चूक झाली जीवित कडून कारण ज्याप्रमाणे तुम्ही पाहता चेंडू बॅटची जी लिडिंग एज घेतली बाहेर निघाला आणि लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू हातामध्ये बाउन्स होतोय आणि तिथे मध्ये झेल ड्रॉप होतोय. तो स्ट्रायकिंग एंड फलंदाज तकदीर पाटीलचा. 3 चेंडू आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेट केलंय त्या अखिल घरातने. इनसाइड एज मागे जातोय चेंडू, अजून एक चांगला चेंडू.
ऍक्शन रिप्ले जर तुम्ही बघितलं सातत्याने चेंडू गुडलेंथवर पडतात, गुडलेंथवरनं चेंडू थोडेसे बाहेर निघतात आणि प्रत्येक चेंडूवर तो फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तो अयशस्वी ठरतोय, तो फलंदाज तकदीरचा. ब्युटिफुल बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये ते गोलंदाज अखिल घरत नाही. ब्युटिफुल बॉलिंग. लेन गोलंदाजी. तो व्हाईट सिग्नल पंच करत असताना कारण चेंडू जास्त बाउन्स झाला. नीरज नारायण यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आज त्यांना सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये ऑफिशियलच्या भूमिकेत बघू शकता. इज अ व्हेरी गुड अपडेटर असो. आणि सातत्याने मात्र रायगडच्या भरपूर क्रिकेट स्पर्धेची माहिती ते स्वतः त्या पेजवर सुद्धा टाकत असतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा ते टाकत असतात. 14 ऑन द बोर्ड. थांबून एक्झिक्यूट करायचा होता, भरपूर शफल झाला होता. कॉट बिहाइंडचा अपील अँड यस इट इज वन मोर विकेट. इथे पूर्णपणे फर्स्ट रेट केलं फलंदाजाला, पूर्णपणे मात्र डॉमिनेट केलं. प्रत्येक चेंडू निधाव टाकत असताना या चेंडूवर मात्र मला मोठा फटका मारायचा होता. अशा प्रयत्नात फलंदाज आपला झेल देतो एसटीच्या मागे जीवीच्या हातामध्ये आणि तंबूत परततोय. दुसरा धक्का लागतो मैदानावर या संघाला. तर नेक्स्ट बॅट्समन रामा महानवार जे रॉयल कळंबोळीचे खेळाडू आहेत. आणि विशालने मात्र आपल्या संघाला निश्चित म्हणे की खूप चांगला आणि एक विश्वसनीय स्टार्ट दिला होता. एक चांगली सुरुवात करून दिली होती, पण नंतर तुम्ही पाहिलं या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केला अखिल गरजने. ब्युटिफुल बॉलिंग. एक मात्र चेंडू जो व्हाईटच्या स्वरूपात ऍड झाले धावफलकावर, एक धावच फक्त तुम्हाला पाहायला मिळते या षटकांची सुद्धा अतिरिक्त स्वरूपामध्ये, आणि एक विकेट सुद्धा आपल्या संघाने मिळवून दिली आहे. गुड बॉलिंग. बॅट्समन ॲट नंबर 4 ऑन स्ट्राईक रामा. या षटकात इम्प्रेसिव्ह स्पेल पाहायला मिळतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू रिलीज पॉइंट किती सुंदर आहे बघा गोलंदाज अखिल घरतचा. हलकासा स्विंग सुद्धा पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न. क्षेत्राच्या काय डीप मध्ये स्क्वेअर लेग वरून येते चेंडू उचलण्यासाठी, आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत या चेंडू मिळते ती फक्त एकच धाव. मयूर आहे तिथे डीप मध्ये, मयूर पाटील, तोपर्यंत मिळते या चेंडूवर एकच धाव. ब्युटिफुल बॉलिंग, अप्रतिम षटक. फक्त 2 धावा या षटकामध्ये, एक वाईड आणि एक बॅटच्या स्वरूपामध्ये, आणि त्यानंतर एक गडी सुद्धा या षटकात बाद केलाय. आणि इकॉनॉमिकल षटक, एक कंजूस गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली ती अखिल गरज या गोलंदाजाची. 2 षटकाखेर धावसंख्या 7.5च्या गतीने 15 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात विशाल जितेकरने आपल्या संघाला एक अप्रतिम सुरुवात करून दिली, एक विश्वसनीय सुरुवात करून दिली, एक फ्लाइंग स्टार्ट दिला होता. एक सावकारांनी षटकार मयूर वाघमारे सारख्या गोलंदाजासमोर एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पण नंतरच्या षटकामध्ये अखिल घरतने प्रेस केलं, अप्रतिम गोलंदाजी केली, आणि काउंटर अटॅक सेकंड ओव्हरला त्याने दाखवला. आणि आपल्या गोलंदाजीमध्ये त्याने एक विकेट तर मिळवला, आणि एक फलंदाज धावची स्वरूपात बाद झाला या षटकामध्ये, आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2. ब्युटिफुल बॉलिंग. धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलाय. सरासरी जी 13 वर होती मात्र पूर्णपणे खाली आणली आहे ती 7.5 वर. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रामाचे कळंबोलीचे खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला स्वतः कॅप्टन, नॉन स्ट्राईकिंग एंडला स्वतः कॅप्टन विशाल जितेकर. कॉन्टेस्ट मध्ये जबरदस्त मजा येणार, कारण आता मात्र डू ऑर डाय सिच्युएशन आहे. नॉकआउट स्टेज मध्ये आपण आलो आहोत लीग मधून. सेकंड स्पेल मध्ये मयूर वाघमारे. थोडासा ओव्हरपिच, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, हलक्या चेंडूला प्लेस केला ऑन साईडला स्क्वेअरला. तिथे मात्र चेंडू ते टर्न करत असताना, आणि या चेंडूवर मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने धावफलकर तुम्ही पाहतात अंकित झाले ते एकूण 16 धावा. रोहित गातडे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल स्कोरर आहेत आमच्या सोबत, आणि त्यांच्याकडनं माहिती मिळते की 2 गडी बाद झाले. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा अंकित झाले त्या 16 धावा. थँक्यू रोहित. 16 ऑन द बोर्ड. स्ट्राईक एंडला खूप वेळानंतर, कारण मागचं षटक पूर्णपणे नवीन फलंदाजाने खेळून काढलं. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच येतो या षटकामध्ये पुन्हा एकदा विशाल जितेकर. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू इन्व्हाइट करत असताना थोडासा चेस केला, पण चेंडू वादात भरपूर बाहेर निघून जातोय. रिटर्न क्रिचच्या बाहेर चेंडू निघून गेल्यानंतर इथे मात्र संतोष आमच्याशी चर्चा करतात, आमच्याशी खूण करतात, आम्हाला सांगतायत हा चेंडू वाईड आहे. आमच्या अजून एक ऑफिशियल स्कोरर नितेश तरे यांचं सुद्धा आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. 3 स्कोरर या स्पर्धेमध्ये काम करत असताना आजच्या दिवसामध्ये. थोडासा ओव्हरपिच, इनसाइड आउट, लाजवाब फटका, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा चेंडू टर्न होतोय,
आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मिळतात या चेंडूवर आणि 2 धावाच्या मध्ये मला रोहित सांगताय धावसंख्या पुढे सरकली आहे. अंकित झाल्या त्या एकूण 19 धावा. इनसाइड आउट खूप चांगला फटका असतो निश्चितपणे किंवा जरा गॅप सुद्धा शोधावा लागतो. पण मागाशीच म्हटलं की त्या ठिकाणी आउटफील्ड थोडंसं स्लो आहे. अशा मुवमेंटला चेंडू बाउन्स होऊन मात्र बरोबर खेळाडूच्या हातामध्ये निघून जातोय. पण तेवढंच कॉन्फिडंट बॅटिंग मला विशाल जितेकरून पाहायला मिळते. कॅप्टन नॉक इथे मात्र पेश करत असताना आपल्या बॅटमधून थोडासा स्लो रन चेंडू पूल करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चेंडूच्या खाली येत असताना अप्रतिम झेल तिथे मात्र टिपलाय तो खेळाडूने पंकजने आणि एक मोठी सफलता. बिग विकेट बिग लॉस फॉर मैत्री स्पोर्ट्स पनवेल आणि इथे संघ नायक तंबूत परततोय तो विशाल जितेकर. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती तर मोठी सफलता इथे मात्र मिळते. पहिल्या षटकामध्ये मयूरने खूप चांगला प्रयत्न केला पण चेंडू तुम्ही पाहतात पहिलाच षटक टाकत असताना ऑप्शनचे थोडेसे बाहेर चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले आणि सगळे चेंडू विशालने बरोबर बॅटवर घेत असताना पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमेरला चांगलं उत्तर दिलंय मैदानावर 13 धावा कुठत असताना. पण या षटकामध्ये मात्र ही बाजू राहिली निश्चित मयूर वाघमेरेच्या बाजूने आणि मयूरने मात्र मिळून दिली आपल्या संघाला एक मोठी सफलता. स्ट्राईक एंडला गणेश नॉन स्ट्राईक एंडला हा चेंडू थोडासा सबमरीन पूल करायचा प्रयत्न होता. गणेश पारवे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रामा 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आणि 5व्या क्रमांकाचा खेळाडू तुम्ही पाहतात गणेश पारवे. सबमरीन चेंडू या शब्दाचा मी उल्लेख केला. हरीश पंड्याचे आमचे हिंदीचे समालोचक आहेत त्यांचा हा शब्द आहे सबमरीन. मयूर वाघमारे पुन्हा दा पुढील चेंडू घेऊन लेंथ गोलंदाजी भरपूर राईज होतोय चेंडू भरपूर बाउन्स होतोय. संतोष चौधरी पुन्हा दा वळतात आमच्या गुणसंख्या लेखक रोहित कडे आणि सांगतायत हा चेंडू सुद्धा वाईड आहे. बाउन्स भरपूर मिळाला राईज भरपूर झाला चेंडू आउटसाइड डी ऑफ चेंडू होता आणि अशा मुवमेंटला पंचांकडे मात्र दुसरा पर्यायच नव्हता की इथे मात्र वाईटची सिग्नल करण्याशिवाय. धावसंख्या अंकित झाले ते एकूण धावफलकावर मला सांगतोय रोहित 20 धावा धावफलकावर. हो बॅकफुटला घेऊन चेंडू फक्त समोर एक्झिक्यूट करतायत. मिड ऑफरून चेंडू मागे जातोय आणि फक्त एकच धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना फलंदाज रामा. धावसंख्येला आकार देतात धावफलकावर 21 या धावसंख्येवर 6 षटकांचे सामने त्यामुळे निश्चितच शेवटच्या 2 षटकांमध्ये हाणामारी करावीच लागेल आक्रमक फटकेबाजी करावीच लागेल मैदानावरती मैत्री स्पोर्ट्स पनवेल या संघाला. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक गणेश पारवे. धावसंख्या थोडीशी माफक आहे धावफलकावर या तिसऱ्या षटकामध्ये कारण प्रॉब्लेममध्ये फटकेबाजी झाली नाही. एक षटकार आणि एक चौकार जर सोडला तर बाकीच्या कुठल्या चेंडूवर मोठे फटके मारण्याची संधी खास करून अखिल गरजचं षटक इम्प्रेसिव्ह राहिलं. जबरदस्त इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून आणि खूप चांगली छाप सोडली. अवघ्या 2 धावा देत असताना एक गडी त्याने बाद केला होता आणि त्यानंतर पुन्हा मयूर वाघमेरेच्या हातात चेंडू संघनाकडे दिलाय. मयूरने आतापर्यंत 1.5 षटकांचा खेळ त्याने पूर्ण केला म्हणजे जवळजवळ 1 षटक आणि 5 चेंडू त्याने फेकलेत पण धावाच्या खर्च केल्यात त्या तब्बल 19. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक त्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. आपण पाहूया एक लॉंग लेगला खेळाडू आहे डीपमध्ये बरोबर त्या स्क्रीनच्या समोर एक खेळाडू मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू तुम्ही पाहतात तो थोडासा लॉंग ऑनला वाईडिश उभा आहे. एक लॉंग ऑफला आहे आणि एक खेळाडू तुम्ही पाहतात डीप कव्हर पॉइंटला सेट झालाय. उरे वाघमारे पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट ओव्हरपेस डिलिव्हरी ड्राईव्ह केलं व्ही शेप मध्ये खूप चांगला फटका बॉटमॅनचा खूप चांगला वापर आणि मी ती फक्त एकच धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेर सरासरी थोडीशी माफक पाहायला मिळते ती म्हणजेच मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाची पहिल्या षटकाखेर धावसंख्या 13 होती सरासरी 13. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या 15 होती सरासरी 7.5 आणि तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या 21 म्हणजे या षटकात सरासरी 7.22 धावा तर सरासरी तुम्हाला पाहायला मिळते 7.33 पाहायला मिळते आणि फक्त 22 धावा अंकित झाले धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल जितेकर लवकर तंबूत परतला 7 चेंडूत 15 धावांचं योगदान. रामा आतापर्यंत खेळतोय 4 चेंडूत 3 धावा. गणेश पारवे 1 चेंडूत 1 धाव. विकी पाटील लवकर तंबूत परतला 1 चेंडू आणि फलंदाज तो बाद झाला 0 धावसंख्येवर कारण त्याला चेंडू फेस करण्याची जास्त संधी मिळाली नाही आणि धावची सुरुवात तो तंबूत परतला. गोलंदाजी आपण बघूया अखिल गरज अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 1 षटक टाकलाय 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय आणि मयूर वाघमारे 2 षटक 20 धावा थोडासा मागडी गोलंदाजी आणि 1 गडी बाद. सरपंच अनिल पाटीलचा मान तिथे होतो खेळाडूचा सन्मान. सरपंच अनिल पाटीलचा मान तिथे होतो खेळाडूचा सन्मान.
थँक्यू सो मच नितीन. मी मगाशी नितीनचा उल्लेख केला, नितीनचं कौतुक सुद्धा केलं. अप्रतिम संगीत त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळते. गणपतीचं गाणं ऐकायला मिळालं, त्याचबरोबर राजे शिव छत्रपतींचं सुद्धा गाणं ऐकायला मिळालं आणि टायटल सॉन्ग सुद्धा ऐकायला मिळते आणि त्यामध्ये उल्लेख सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय अनिलदादा पाटील, रायगड प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, त्याचबरोबर रायगड इथे मात्र कसलखंड पंचक्रोशी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ अध्यक्ष सन्माननीय दत्ता गायकर आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री राजेश तांडेल यांचं सुद्धा नाव तुम्हाला या गाण्यामध्ये ऐकायला मिळतंय. दी ब्युटिफुल व्हॅन ड्रिंक ट्रॉली म्हणजे बाहेर येत असताना आणि डौलाने जे ते मात्र झळकतायत ते म्हणजे रायगड प्रीमियर लीगचे हे सर्व झेंडे. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि खास करून खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था खूपच सुंदर पाहायला मिळते. पहिलेच वर्ष असून सुद्धा मात्र एक नीटनेटकं आणि दिमागदार आयोजन या स्पर्धेचं रायगड प्रीमियर लीगचं तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7.33च्या गतीने 22 धावा अंकित झाल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन काय इथे मात्र धावसंख्येला रूप देणार, काही धावसंख्या इथे नोंदवणार हा प्रयत्न असणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अखिल घरत. दिशा देण्याचा प्रयत्न होता, भरपूर सफल झाला. फलंदाज स्ट्राईक केला गणेश पारवे आणि पहिला चेंडू इथे मात्र पूर्णपणे डॉमिनेट करत असताना हलकासा इन स्विंग पाहायला मिळाला आणि फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पूर्णपणे वादत गणेश डॉमिनेट होत असताना जबरदस्त शैली पाहायला मिळते. अखिलजी इम्प्रेस केल्या गोलंदाजीने पहिल्याच या सामन्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू, थोडासा गुड लेंथवरनं हलकासा चेंडू बाउन्स होतोय. रायझिंग डिलिव्हरी, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर बॅट्समन गणेश. दोन्ही षटकामध्ये छाप सोडली आहे. कंजूस गोलंदाजी काय असते ती मला चित्र पाहायला मिळते मैदानावरती अखिल घरत कडून. खोदून काढला इनसाइड आउट, चांगला फटका, जबरदस्त टायमिंग, खूपच चांगला फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. येतोय तो चौकार. एक वीरा बॅकलिफ्ट एवढी जबरदस्त होती आणि बॅटचा फ्लो जर तुम्ही बघितला, फर्स्ट क्लास स्ट्रोक खेळल्यानंतर किती तो मागे बॅट घेऊन गेला, अक्षरशः पाठीवर घेऊन गेला, एवढा जबरदस्त टायमिंग. अजूनही चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता, खोदून काढायचा प्रयत्न होता. पंचांकडे हलकसं अपील करते यशीच्या मागून. यशी यशक धावचीत साठी ऋषी नाईक तिथे मात्र आहेत आणि मात्र हा निर्णय पंचांनी सोपवला तो मात्र तिसऱ्या पंचांकडे. कारण फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही किंवा फलंदाज जेव्हा पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता तेव्हा एस्ट्या उद्ध्वस्त झालेत की नाही या गोष्टी सगळ्या चेक केल्या जातील आणि यासाठी हेमंत कोळे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हेमंत कोळे यांचं सुद्धा आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. माहुल गावचे बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगली माहिती देत असताना केडी म्हणजे किरण दळवी की सकाळीच पहिला सामना आणि मी खरंच कौतुक करेन आयोजकांचं की मी मागचे काही दिवस बघतो ही स्पर्धा बरोबर 9 किंवा 9:05 याच्या आतमध्येच सुरू होते. 9च्या पलीकडे जास्त करून शक्यतो टाइम गेला नाहीये आणि कारण आम्ही जेव्हा कुठली स्पर्धा डोंबिवलीमध्ये कव्हर करतोय तर आम्हाला त्या स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर यांचे अपडेट्स आम्हाला आमच्या ग्रुपवर पाहायला मिळतात. त्यामुळे खरंच कौतुक करायला लागेल कारण डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आम्हाला डिसिप्लिन या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळालं. आणि मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला केडीने की पहिला सामना असून सुद्धा जवळजवळ 6,000 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत या रायगड प्रीमियर लीगमध्ये. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय कारण ऋषी नाईकने मात्र खूप जोराने चेंडू हिट केला एसटीवर आणि अशा मुवमेंटला फलंदाज तो पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही या गोष्टी चेक केल्या जात आहेत आणि निश्चित मंगेश वाडीकर तेच सांगतायत की 12व्या खेळाडूला अनुमती नाही आहे त्या कंट्रोल रूममध्ये जाण्याची. पंच डिसिजन घेतील कारण पंच भरपूर आहेत आणि अनुभवी पंच आहेत, त्यांना डिसिजन घेऊ द्या, ते मात्र योग्य निर्णय देतील. कुठल्याही प्रकारची मात्र इथे बाजू मांडली जाणार नाहीये. पारदर्शकता, कारण मग ते समालोचन असो, पंचांची भूमिका असो किंवा स्कोरिंग असो, या सर्वांना आम्हाला न्यूट्रलच राहावं लागतं कुठलीही क्रिकेट स्पर्धा असू दे. तिसरा पंचाचं डिसिजन अजूनही पेंडिंग तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अजूनही थोडासा वेळ घेतात कारण क्रुशल मुवमेंट आहे, क्लोज डिसिजन आहे. अशा मुवमेंटला कुठल्याही खेळाडूवर किंवा कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही ही मात्र काळजी आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग 1,05,555. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 1,04,444. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक रुपये 1,01,111. 1,01,111. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 55,555. 5वं 6वं आणि त्याचबरोबर 7वं सुद्धा पारितोषिक तुम्हाला 55,555. असे एकूण 7 पारितोषिक. कारण मंगेश वाकडीकर सकाळी भेटले, त्याने उल्लेख केला की 6 नाही तर आम्ही अजून एक पारितोषिक ऍड केलं या स्पर्धेमध्ये आणि 7 पारितोषिक आम्ही या स्पर्धेमध्ये देणार आहोत.
तर ही सूचना खूप चांगली मला माहिती मिळते मला मशिनबाडी देत असताना. या स्पर्धेमध्ये जो विजेता संघ असेल आणि सेमीफायनल ज्या संघाने त्यांनी पराभूत केलं असेल तर विजेता संघ पहिला क्रमांक आणि ज्यांना त्यांनी सेमीला पराभूत केलं त्यांना तिसरा क्रमांक देण्यात येईल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, इट इज नॉट आउट. त्यामुळे प्लीज कंटिन्यू. ऍक्शन रिप्ले तुम्ही निश्चित बघू शकता स्क्रीनवर. बघा चेंडू रिलीज झाला, गोलंदाजाकडून मागे आला ऋषी नाईकच्या हातामध्ये. फलंदाज हलकासा पॉपमिगरीच्या बाहेर आला होता. पंचांकडे सुद्धा त्यांनी बघितलं पण चेंडू तुम्ही बघा डायरेक्ट हिट झाला तेव्हा फलंदाज बॅटच्या आतमध्ये म्हणजे ग्राउंडिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. गुड डिसिजन फ्रॉम पीटीसी, थँक्यू व्हेरी मच. तिसऱ्या पंच हेमंत कुळे यांच्या माध्यमातून निर्णय येतोय नॉट आउट. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. झेल होणार का पण इथे मात्र कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे बिघडलं, चुकलंय तिथे मात्र कॉन्सन्ट्रेशन. आणि तोपर्यंत दरम्यान या चेंडूवर होत्या त्या कंप्लीट 2 धावा. काल संध्याकाळी सुद्धा मी स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहिली कारण त्याच्यावर खूप वेळ कमी होता आमच्याकडे. स्पर्धा मी बघू शकत नव्हतो. असं वाटलं की मैदान मच्छीचं थोडंसं छोटं आहे पण अथांग पसरलेलं मैदान आहे. आपण लाईव्हच्या माध्यमातून बघतो आणि प्रत्यक्ष जेव्हा स्पर्धा बघतो आपल्याला खूप डिफरन्स पाहायला मिळतो आणि तो डिफरन्स इथे पाहायला मिळतो. अथांग पसरले असं हे मैदान कसालखंडचं पाहायला मिळतंय. खोदून काढलाय, चांगला फटका, सेफ शॉट, स्टेट टू द ग्राउंड. बरोबर आमचे पीटीसीचे कॅमेरामॅन त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा षटकार. मागच्या चेंडूवर मच्छिंद्र झेल सुटला होता आणि त्याचं उत्तर देत असताना मैत्री स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून सार्थक इलेव्हन कोपर या संघाला एक अप्रतिम फटका. आतापर्यंत ज्याप्रमाणे गोलंदाजी अखिल गरजने केली होती, मोठे फटके सहसा त्यांनी मारू दिले नव्हते. या षटकात फक्त त्याने धावा खर्च केला मैदानावर. या षटकातल्या 12 धावा, 2 षटकाचा त्याने स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही. धावा खर्च केल्या त्या एकूण 14 आणि 1 गडी बाद. तर 12 चेंडूतले जवळजवळ 8 चेंडू ते डॉट टाकले होते. ब्युटिफुल बॉलिंग. 2 षटकात 14 धावा खर्च केल्या पण काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतो आमच्या स्क्रीनवर. आमचा हा खेळाडू कक्ष जिथे मात्र हा संघ बसलाय मैत्री स्पोर्ट्स पनवेल. स्वतः विजय तिथे विशाल चितेकर कॅप्टन आणि बाकीचे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि थोडंसं मात्र तुम्हाला पाहायला मिळते मैदानात ज्याप्रमाणे फटकेबाजी केली जाते. तुम्ही पाहतात लेफ्ट हँडेड बॅट्समन गणेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. त्यामुळे कॉन्फिडन्स आता मात्र वाढला असेल तो म्हणजे बाकीच्या खेळाडूंचा की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त फटकेबाजी होईल आणि एक चांगलं टार्गेट इथे मात्र सेट करू आम्ही मैदानावर सार्थक इलेव्हन कोपर या संघासमोर. गोलंदाज या षटकामध्ये येतोय प्रणय भोईर. पुलटॉस आहे ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, मयूर कडून चूक होणार नाही. व्हेरी गुड फिल्डर मयूर पाटील. रसायनी पोसरी. मयूरला बघितलं तर मी नेहमीच त्याच्या एका खेळाडूची मी कंपॅरिझन करतो. भरत लोहार, वन ऑफ द ग्रेट अँड लिजंड क्रिकेटर ॲज इट इज, काहीच फरक नाहीये. मयूरचा खूप मोठा म्हणजे मयूर त्याचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याची छबी मला मयूरमध्ये पाहायला मिळते. वॉट अ क्रिकेटर. मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा मयूर पहिल्यांदाच स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत होता आणि 42 धावांची जी खेळी केली होती अत्यंत वाखणण्याजोगी. डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी पाहायला मिळाली मयूरकडून. प्रणय भोईर राऊंड विकेट येतो गोलंदाजी मार्कवर. ओ द विकेट मारता करतोय. बॅकफुटला गेले, स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न लाईन मध्ये पूर्णपणे थोडेसे मिस झाले. वेगवान चेंडू होता लेफ्ट आर्म गोलंदाजाचा. प्रणय भोईर वेगाने बीट करत असताना हलकासा इन स्विंग पाहायला मिळाला आणि चेंडू जातो सरळ बरोबर यशीच्या मागे ऋषीच्या हातामध्ये. व्हेरी गुड लेदर क्रिकेटर ऋषी नाईक. स्कोर मोजून 35, लॉस ऑफ टोटल 3 विकेट. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये टाकत असताना तुम्ही बघतात प्रणय भोईर छाप सोडत असताना आपल्या गोलंदाजीची. खोदून काढलाय चेंडू, ऑन साईडला प्लेस केलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक दूर वरनं येत आहेत, लॉंग लेग मधून चेंडू उचलता येतो. तोपर्यंत या चेंडूवर मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 36 धावा धाव फलकावर. मयूर पाटीलचा उल्लेख केला की अप्रतिम क्रिकेटर, ब्युटिफुल क्रिकेटर. स्वतःची कारकिर्दीने स्वतःच्या हाताने लिहिलेली आहे. एक असा खेळाडू ज्याने मात्र एक वेगळी छाप सोडली व्यावसायिक क्रिकेटमध्ये. गोल्डन पोसरी यासारख्या संघाकडून खेळत असताना. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे तुम्हाला पाहायला मिळते प्रणय भोईर. आणि स्ट्रायकिंग गेला चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज रामा. थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू,
क्षेत्ररक्षक जज करतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि इथे मात्र प्रणयला मिळते ती पहिली सफलता. फलंदाज बाद होतोय तो रामा. तर मैदानावर तुम्ही पाहतात फलंदाज बाद होतोय. 4 गडी बाद होते. राहुलने खूप सुंदर झेल टिपला शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि न्यू बॅट्समन अक्षय पाटील येतोय. अलिबागचे खेळाडू अक्षय पाटील आज या संघात त्यांची वर्णी लागली आहे विशाल जितेकरच्या मैत्री स्पोर्ट्स पनवेल या संघामध्ये. टोटल 4 विकेट लॉस, 36 ऑन द बोर्ड अँड 5th ओव्हर इन प्रोग्रेस बाय प्रणव भोईर. प्रणय ओव्हर द विकेट, खोदून काढलाय चांगला फटका, डान्सिंग डाऊन द विकेट अँड वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन, स्ट्रेट टू द ग्राउंड. एक चेंडू बरोबर तुम्ही पाहता स्क्रीनच्या वरून निघून जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावा. खूप चांगलं संगीत ऐकायला मिळतंय, क्लॅरिटी ऐकायला मिळते खास करून. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि चांगलं कॉन्टेस्ट. खोदून काढला ऑन साईड चेंडूला प्लेस केलाय क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये. पुन्हा आता मयूर चेंडूवर येतोय, चांगला क्षेत्ररक्षण मयूरकडून पाहायला मिळतंय आणि फेक सुद्धा चांगली झाली आहे. डावकरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला येत असतात मच्छिंद्र, हे आपण नेहमीच बघतो आणि मी नेहमीच म्हणतो की डावकरे खेळाडू नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. पण गोलंदाज सुद्धा आजच्या तारखेमध्ये मागे नाही आहेत, अप्रतिम गोलंदाज आहेत. डावकरे गोलंदाज आपण जर बघितलं तर क्रिकेटच्या विश्वामध्ये एक वेगळी छाप सोडत असताना, कारण ते नॅचरल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि जेव्हा ते क्रिकेटच्या विश्वामध्ये येतात त्यांची ताकद ही द्विगुणित होते आणि ती तुम्हाला ताकद मैदानावर बॅट्समन असो की गोलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळाली. तर या षटकाचा एकूण 5 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. धावसंख्या 43 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद होत आहेत. आपण पुढच्या संघाला इथे मात्र इन्व्हाइट करूया नाणेफेक करण्यासाठी. कर्जत 11 कर्जत आणि त्याचबरोबर स्वरा स्पोर्ट्स कळंबोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. स्वरा स्पोर्ट्स संघ म्हणजे असेल स्वरा स्पोर्ट आम्हाला केडी सांगतील. स्वरा स्पोर्ट्स ओमकार पाटील कॅप्टन आहेत, सुजीजी म्हात्रे यांचा संघ आणि त्याच्याबरोबर अपोजिट संघ जो आहे कुशल गुरु याचा कर्जत 11 कर्जत हा संघ तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. रोशन माझ्यासोबत काही चर्चा करत असताना आणि रोशनने मात्र खूप जबाबदारी चांगली पार पडली. ॲज अ अँकर, सूत्रसंचालक आणि खूप चांगला समालोचक सुद्धा आहे रोशन. निर्णायक षटक मार्गस्थ होईल मैदानावर. रोहन मुंगाजी ओवळे गावचा, सार्थक 11 कोपर या संघाकडून निर्णायक षटक टाकत असताना रोहन मुंगाजी. बॅकफुटला गेलाय, अप्पर कटचा फटका पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्या सेट केलं तिथे क्षेत्ररक्षक त्यासाठीच. 2 धावांचा प्रयत्न, फेक चांगली झाली आहे पण ऋषीकडून चूक. ज्या खेळून आतापर्यंत या इनिंग मध्ये 2 अप्रतिम आणि नेत्रदीपक असे 2 षटकार ठोकलेत आणि ते सुद्धा स्क्रीन समोर आपण स्ट्रेट फटके पाहतोय. आणि जेव्हा मी बऱ्याच वेळेला ऐकतो मच्छिंद्र की जेव्हा स्ट्रेट फटका मारला जातो भरपूर समालोचक सचिन रमेश तेंडुलकरचं नाव घेतात. यामागे एक वेगळं कारण आहे आणि चांगला फटका इथे मात्र गणेशने सुद्धा दाखवला मैदानावर. धावसंख्या 45 धावा धावफलकावर. थोडंसं स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, हलकासा चेंडू आउट स्विंग होतोय आणि चांगलं षटक. या चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय रोहन मुंगाजीचा. मी पाहू शकता हलकासा चेंडू स्विंग केला, हलकासा चेंडू लेग ब्रेक होतोय लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी, पण नॅचरल ऑफ ब्रेक आहे हा, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला खेळतोय त्यामुळे हा चेंडू लेग ब्रेक होतोय त्यासाठी. गुड बॉल, चांगला चेंडू, डॉट बॉल. रोहन मुंगाजी स्टेट आउट झालाय, चेंडू हवेमध्ये, कोणच खेळाडू जवळपास नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. तिसरा धमाका होतोय तो म्हणजे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या बॅटमधून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. अप्रतिम आवाज. झेल सुटल्यानंतर 2 षटकार ठोकलेत
ते गणेश पारवेने. वॉट अ बॅटिंग. हो, चेंडू ऑन द टोज. प्रयत्न चांगला होता झेल घेण्याचा आणि खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र अजूनही तर संधी मिळेल स्ट्रायकिंग येण्याची, पण नकार देतात फलंदाज अक्षय पाटील. झेल सुटल्यानंतर फलंदाज किती रौद्ररूप धारण करू शकतात याचं तुम्हाला उत्तर पाहायला मिळालं. असाच एक खेळ आठवतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये थॉमस जायचा झेल 9 धावांवर सुटला होता आणि त्याने अर्धशतक ठोकलं होतं. अक्षय पाटील मोहने अलिबाग स्ट्रायकिंग एंडला इथे फलंदाजीला पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. पण गणेश पारवे तुम्हाला पाहता स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेचे या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष अनिलदादा पाटील यांचं स्क्रीनवर तुम्हाला चित्र पाहायला मिळत आहे आणि खूप चांगली जबाबदारी पाहायला मिळते या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावर. ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. हलकासा चेंडू टॉस झाला होता आणि आउटसाइड एज घेऊन चेंडू गलीमध्ये थोडासा मागे जातोय आणि 2 धावा इथे सहज पूर्ण करत असताना अक्षय पाटील. अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते मैदानावरती म्हणजेच गणेश पारवे. येस डेफिनेटली म्हणेन की केडी मला सांगत असताना की अजून काही चेंडू शिल्लक आहेत. आय थिंक या इनिंग मला शेवटचा चेंडू आणि जर मोठा फटका झाला तर निश्चित म्हणेन की एक डिफेंडिंग टोटल इथे उभं करू शकतो तो म्हणजेच मैत्री स्पोर्ट्स पनवेल. खोदून काढलाय झोकून दिला फटका अँड व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय तो डीप वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेवर बाहेर 6 धावा. तर टार्गेट मैदानावर असेल तर 61 धावेंचं ते म्हणजेच सार्थक इलेव्हन कोपर संघासाठी तुम्ही पाहू शकता. ज्याप्रमाणे गणेश पारवणे बॅटिंग केली अटॅकिंग बॅटिंग 15 चेंडूत जवळजवळ 200च्या स्ट्राईक रन त्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल 30 धावा ठोकल्या नाबाद राहत असताना एक चांगला आणि सन्मानजनक धावसंख्या त्याने मात्र उभारली आहे. त्याचबरोबर विशाल जितेकर लवकर बाजारात 7 चेंडूत 15 धावा. मी विनंती करतो मी स्वरा स्पोर्ट्स आणि कर्जत इलेव्हन कर्जत दोन्ही कॅप्टन आपण ताबडतोब यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ते मात्र रोशन सकपाळ सज्ज आहेत टॉस करण्यासाठी. येस सर. अनाउन्समेंट केली जाते कर्जत इलेव्हन कर्जत संघ आणि एकीकडे स्वराज स्पोर्ट कलंबोली ओमकार पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि कर्जत इलेव्हन कर्जत आपण कुशल गुरव याला पाहू शकता. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते की लगेचच टॉससाठी आपण इथे यायचं आहे. मी किशोर सरांना विनंती करेन आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं टॉससाठी. कर्जत इलेव्हन कर्जत आणि स्वरा स्पोर्ट कलंबोली माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. सुजित म्हात्रे ज्यांचे फ्रँचायझी आहेत आणि कर्णधार ओंकार पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणारी स्वरा स्पोर्ट कलंबोली आणि कुशल गुरव हा कर्णधार याच्या नेतृत्वाखाली खेळणारी असोसिएशनची कर्जत असोसिएशनचा संघ आहे. मी विनंती करेन टॉससाठी लगेचच यायचं प्लीज. त्याला सांग त्याला मी क्लिक करतो त्याला तुला तिकडे बसतो. आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो रायगड प्रीमियर लीगचा आणि शेवटच्या दिवसामध्ये ही रायगड प्रीमियर लीग प्रवास करते. पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये खूप चांगलं इथे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. दोन संघांमध्ये टॉस होताना सुद्धा आपण पाहू शकाल स्वराज कोट कलंबोली आणि कर्जत इलेव्हन कर्जत या दोन संघांमध्ये आजच्या शेवटच्या दिवसामध्ये टॉस होणार आहे.
रोशन थोडंसं थांबवतो आणि आपण हँडऑफ करूया मच्छिंद्र पाटील यांना, कारण 61 धावसंख्येचं लक्ष इथे गाठायचं आहे मैदानावर फलंदाजी करत असताना. आता मात्र धावसंख्येचा पाठला करत असताना सार्थक इलेव्हन कोपर या संघाला, कारण मैत्री स्पोर्टने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. गणेश पारवेचं कौतुक व्हायला हवं, कारण 30 धावांचं योगदान त्याने मात्र निम्मी धावसंख्या त्याने एकट्याने नोंदवली मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली धावसंख्या, एक फायटिंग टोटल उभा केलं. केळीचं मात्र तेच म्हणणं होतं की जर शेवट चेंडूर जर षटकार होतो चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल. तेच तुम्हाला पाहायला मिळते की 60 डावा कुठल्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये 10.00च्या गतीने, आणि आता मात्र तुम्ही पाहू शकता की 10.6च्या गतीने 3-3च्या गतीमध्ये धावा फटकावावी लागतील. मात्र 61 धावा करत असताना म्हणजे सार्थक इलेव्हन कोपर या संघाला. तर यानंतर तुम्ही पाहू शकाल कर्जत इलेव्हन कर्जत हा संघ खेळतोय आणि राजेंद्र भोईर त्या संघाचे दांडगे संवादक चांगले खेळाडू आमच्या निश्चित मैदानावर आले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा सुद्धा त्यांच्या मात्र देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि आपण लगेचच पुढच्या टॉसकडे वळणार आहोत, पण त्या अगोदर आपण कॉम्प्युटर बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया आणि पुढचं जेव्हा सत्र सुरू होईल 61 धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल की नाही सार्थक इलेव्हन कोपर संघाकडून, की मैत्री स्पोर्ट्स पनवेलसाठी या धावा इनफ आहेत, पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी, याचं धावतं पण आपण ऐकूया. आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया आमच्या आवाज या सत्रामध्ये म्हणजे मच्छिंद्र पाटील यांना. धन्यवाद. येस सर, पुन्हा एकदा आवाज दिला जातोय. कर्जत इलेव्हन कर्जत, कुशल गुराव आणि स्वराज स्पोर्ट कलंबोली, ओमकार पाटील. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच यायचं आहे टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये प्लीज. थँक्यू प्रसाद सर, थँक्यू रोशन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि 86 वर्षाचं वादळ आयुष्य जगणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड प्रेझेंट एअर. अत्यंत आल्हादक वातावरण आपण पाहतोय. 10 वाजून 25 मिनिटं होता. दुसऱ्या सत्र आपण सुरुवात करतोय. खूप सुंदर सकाळ आहे, खूप सुंदर पहाट आहे आणि अत्यंत आल्हादक वातावरण आपण पाहतोय. सकाळचे ठीक 10 वाजून 25 मिनिटं. प्रेक्षकांची हळूहळू का होईना मात्र गर्दी होते. मात्र 7 दिवस पडलेला प्रश्न तुम्हाला आज याचं उत्तर मिळेल. बिकॉज today is the final day of this tournament. Who is going to be champion? You will get answer today. So please don't go anywhere. Join with us. Enjoy with the Raigad Premier League season first. बोलूया आपण सामन्याकडे. 61 धावांची गरज. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे प्रसाद सर आम्हाला जॉईन झालेत. चंदू शेट्टे सरांचं सुद्धा आगमन झालंय. गुड मॉर्निंग चंदू सर, स्वागत आहे तुमचं. 61 धावांची गरज ही ओळखताना मात्र सुरुवात डगमगीत झाली. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि अत्यंत उपयुक्ती मी म्हणून तो ठरवलाय. सार्थक इलेव्हन कोपर जीवित मात्रे या संघनायकानं आणि बघायचं विशाल जितेकर या 60 डाव डिफेंड करेल का. सलामीची उडी पाचन केले ते इनिशियल प्लेअर ऑन द फील्ड. स्टार्टला फलंदाज जीवित मात्रे, मॅन फ्रॉम मुलेखंड आणि ऋषी नाईक वहाल. ओ व्हॉट अ सुपरस्टार क्रिकेट ऑन द फील्ड. गोलंदाज सज्ज होतोय अक्षय पाटील अलिबाग. पहिला चेंडू मात्र डिफेन्स करण्यास भाग पडलाय. सॉफ्टहँड चेंडू खेळून काढलाय फक्त एकच धावफलकावरती. प्रसाद सर, हे चित्र तुम्हाला सातत्याने आज पाहायला मिळेल कारण आज शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक संघ मात्र साबत पवित्र घेईल, कारण जो हरला तो आज मात्र संपला. रायगड प्रीमियर लीग बहुप्रतिष्ठित स्पर्धा आपण पाहतोय, बहुचर्चित. मागच्या 2 महिन्यामध्ये भरपूर चर्चा झाली. प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक गावागावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धेची चर्चा झाली आणि आज मात्र आपण पाहतोय इट इज अ ब्राईट डे. सन इज रायझन विथ द ब्राइटेस्ट सनशाइन. बर्ड्स आर फ्लाइंग इन देअर cold wine is blowing out. Cheering, rushing crowd, plenty of flag, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. A very good morning to all of you present here. You are watching the Raigad Premier League 2021 and today is a final day. Now back to cricket. एकच धाव फलकावरती स्टार्करला मात्र ऋषी नाईक वाल संघाचा स्टार्करला फलंदाज. या मात्र फक्त प्लेस करत असताना गुड बॅटिंग परफॉर्मन्स. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटला. चित्रशी जज करेल तकदीर पाटील. व्हॉट ऑफ थ्रो. 2 धावा फलकावरती बांबून डोंगरीचा खेळू. प्रसाद सर, तुम्ही अगदी खूप सुरुवातीला सांगितलं की प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, कारण 14 तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये आणि एवढ्या रायगड जिल्ह्यामध्ये या संघांना खेळू नये तिथं मात्र प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. यू कॅन सी रायझिंग प्लेयर, अपकमिंग स्टार प्लेयर, emerging player, superstar player, every player is on only one platform, Raigad Premier League over the wicket. यावेळी फक्त सन्मान देत असताना बॉटम यांचा खूप सुंदर वापर करत असताना एकच धाव धापलकावरती इनफिल्ड बघू शकाल आपण. गणेश पारवेला बघू शकाल आपण. केवाळेचा खेळू 1 धाव धापलकावरती. सुरुवात शांत करत असताना सावध सुरुवात करतोय जीवित मात्रे आणि स्वतः ऋषी नाईकला बघू शकाल आपण. सुपरस्टार खेळू आहेत. दे आर सुपरस्टार, दे आर अ व्हेरी पॉप्युलर प्लेअर ऑफ द टेनिस गेम, नो डाऊट. आणि ते दोन्ही साला मिळत असताना प्रत्येक पाऊल प्रसाद सर सावध उचलला जातोय. प्रत्येक चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण अजून एकही चेंडू मात्र त्यांच्या रडारमध्ये आला नाही. तर तेवढी चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज बघू शकाल आपण. उर्ध विकेट. लावली डिलिव्हरी. चेंडू टप्पापर्यंत मात्र खाली राहते. पंचामारी शकते. इट इज वाईट. डिलिव्हरी खूप सुंदर होती. लेंथ खूप सुंदर तुम्हाला फुलर लाईन पाहायला मिळाली. मात्र लाईन चुकीची होती आणि पंचाने हे एक्झॅक्टली पाहिलं की एक्झॅक्टली कुठे विकेट किपरने चेंडू गॅदर केलाय. विकेट किपर आपण बघू शकाल विशाल जितेकर, कॅप्टन कूल ज्याला संबोधलं होतं.
जबरदस्त संघनायक मात्र ही इज अ स्टँड अराउंड द विकेट ऑन साइड मात्र वो व्हाट अ शॉट क्लासिकल टायमिंग फुटवर्क लुक्स ब्रिलियंट शॉट लुक क्लास क्लासिकल टायमिंग क्रिकेटचा दर्जा उंचावताना दॅट्स अ ह्यूज सिक्स बघू शकाल फलंदाजीमध्ये स्ट्रायकरला फलंदाज ऋषी नाईकला प्रसाद फटके पाडल्यानंतर का रायगड प्रीमियर लीग ठेवण्यात आली किती क्लास आहे बघा खेळूचा बरीच वर्ष ओडाफल वाहन संघाची सेवा करत असताना ओडाफल वाहन संघाला एक चांगली ओळख निर्माण करून दिली तोच ऋषी नाईक अत्यंत विध्वंसक फलंदाज इज द डेंजरस क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड इज ऑन द स्ट्राईक नाव यावेळी मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये करंगत होतोय बघायचं आहे फाईन लेग रिझन मध्ये रामा द मॅन फ्रॉम कलंबोली फलंदाज बाद एकच योग ब्युटिफुल पिक्चर क्लॅरिटी बघू शकाल चेंडू हवेमध्ये जवळजवळ 18 सेकंद होता आणि ते तेवढे पिक्चर क्लिअर करत असताना नवीन फलंदाज बघू शकाल आपण मयूरला 61 धावांचं लक्ष आपण पाहता रायगड प्रीमियर लीग 2021 आज मात्र शेवटचा दिवस चंदू शेट्टे सरांचं आगमन झालंय वेलकम मॅन फ्रॉम घाटकोपर त्यांचं आगमन झालंय फलंदाज बघा यावेळी मात्र ऋषी नाईक बाद झालाय ऋषी नाईकनं पहिला षटकार मारला थोडासा घाईमध्ये पाणी मिळाला पेशन्स ठेवू शकला नाहीये आणि यावेळी मात्र तो बाद झालाय नवीन फलंदाज मयूर पाटील पोसरी द मॅन फ्रॉम पोसरी प्रसिद्ध ह्या खेळाडूविषयी मी निश्चित सांगेन प्रसाद सर की ज्या पद्धतीनं हा मयूर आहे फार कमी कालावधीमध्ये त्यानं जी उंच भरारी क्रिकेटच्या माध्यमातून ही खरोखर वाखण्याजोगी आहे त्याची उल्लेखनीय कामगिरी बरीच वर्ष आपण पाहतोय बरीच वर्ष ऊन वारा पाणी पाऊस अप अँड डाऊन्स पाण्याचा संघाला मात्र एक चांगली सुरुवात गोलंदाजचं मी कौतुक करेन गोलंदाज मयूरचं याने मात्र फक्त प्लेस केलाय ते जज करायला बघायचं आहे रिस्की सिंगल पर्यंत धाव्यांचा चेंडूची मात्र फेकाफेकी होते प्रेशर ऑन द फिल्डर प्रेशर ऑन द बॅट्समन विशालनं सांगितलं होतं आम्हाला ज्यावेळी ओपिनियन दिलं की आम्ही प्रेशर घेणार नाही मात्र प्रेशर घेतलं जात नाही ते आपोआप येत असतं एंड ऑफ द ब्युटिफुल ओव्हर खूप सुंदर षटक हात झालं एका षटकाचा अपवाद जर आपण वगळला तर मी गोलंदाजचं कौतुक करेन गोलंदाज अक्षय पाटीलचं खूप सुंदर गोलंदाजी केली प्रत्येक चेंडू मात्र लेंथ लाईन फेकला त्यांना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली फक्त एकच फुलटॉस चेंडू फेकला आणि त्याचा मात्र फायदा घेतला फलंदाजानं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर बघू शकाल स्क्रीनवरती आपण आयोजकांना मंगेश वगडेकर साहेबांना बघू शकाल आपण डिस्कशन होत असताना ओमकार सुद्धा ते जॉईन झालेत तर आम्ही विनंती करूया रोशनला की आपण टॉस करा त्यापूर्वी मी तुम्हाला इक्युलेशन सांगेन 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 षटकाची सांगतानंतर येस आता सर आपण टॉसकडे वळणार आहोत कर्जत 11 कर्जत कुशल गुरव याला पाहणार आहोत तर स्वराज स्पोर्ट कलंबोली आपण ओंकार पाटील याला पाहणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते 2 संघांमध्ये टॉस केला जाईल दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया एकीकडे कर्जत 11 संघाचा आपण कर्णधार पाहू शकता कुशल गुरव याला आणि दुसरीकडे स्वराज स्पोर्ट कलंबोली ओंकार पाटील याला पाहू शकता या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातली दुसरी लढत होणार आहे टॉस उडवला जातोय हेच आपण पाहतोय इथे कुशल गुरव टॉस जिंकलाय आणि खूप महत्वाचा सामना असणार आहे काय निर्णय असणार आहे पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि समोरच्या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करणार येस आणि अतिशय महत्वाचा सामना आहे काय बदल असेल काय चेंजेस असतील संघामध्ये चेंजेस असे असतील की पवन शेलार आता इन असणार आहे त्यानंतर अमोल मोडक सुद्धा इन असणार आहे तेजस गायकवाड सुद्धा इन असणार आहे थोडेसे 3 चेंजेस आम्ही टीममध्ये करणार आहोत कारण का लीग मॅचचा आम्ही शेवटचा सामना हरलेलो थोडंफार फिल्डिंग खराब झालेली त्यामुळे यामध्ये आम्ही चांगलं फिल्डिंग कनेक्शन करून मॅचमध्ये उतरणार आहोत खूप महत्वाचा सामना आहे अशामध्ये खूप प्रेशर असणार आहे जबाबदारी असणार आहे तर कसं वाटतं शेवटच्या या प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यानंतर खूप आनंद होतोय आणि बरेचशा दिवस डिसिजन पेंडिंग होते काल आम्हाला चांगला डिसिजन मिळाला त्यासाठी सुद्धा आम्ही आयोजकांचे आभार मानतो आणि मिळालेली संधी आम्ही नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करू एक रन सेव्ह करण्याचा प्रयत्न करू एक रन इथे या स्टेजला महत्त्वाचा असणार आहे येस हा होता कुशल गुरव बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी आणि चला दमदार सामन्याकडे वळणार आहोत आमचे मच्छिंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून थँक्यू त्याच दरम्यान टिकी माली सरांचं आगमन झालंय गुड मॉर्निंग तुमचे स्वागत आहे स्पर्धेमध्ये
ओ रायझिंग डिलिव्हरी, चेंडू बाउन्स बघू शकाल आपण. चेंडू मात्र मागे येतो विकेट किपरच्या बिहाइंड द विकेट किपर. चेंडूला गॅदर करेल पंच आम्हाला यामध्ये खून करत असतात नो बॉलची. इट इज अ नो बॉल. प्रसाद सर या चेंडू पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा आठवण 1975 आणि 1979 वेस्ट इंडिज अशा प्रकारे चेंडू गोलंदाज अँब्रोज असेल ते अशा प्रकारे चेंडू फेकायचे आणि बऱ्याच वेळेला सचिन तेंडुलकर सुद्धा खाली बसायचे. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं धाव फलकावरती. धाव बघू शकाल आपण, ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण. किती राईज झालाय बघा, किती वापर केलाय बघा, शोल्डरचा वापर बघा, लेनचा वापर बघा आणि किती चांगला बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतो. रायझिंग डिलिव्हरी मात्र पंचानं नो बॉल दिलाय. धाव फक्त 14 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 61 धावांची गरज आहे. आपण पाहतोय हा सामना दोन मातबगार संघांमध्ये मला पाहायला मिळते. गुड फाईट. मैत्री स्पोर्ट विशाल जितेकर एका बाजूला आपण बघू शकाल, सार्थक कोपर जीवित मात्रे यांना दोन संघांना आपण बघू शकाल मैदानावरती. लावली शॉट, चेंडू मात्र भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. चेंडू बघायचं पंचांच्या मिश्राची वाट पाहतोय. वन बाउस सीमा पार चौकार. भाई निलेश यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहताना मान्यवर पाहत आहात आणि या मान्यवरांचं आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. वोट टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू थँक्यू. तर प्रवीण दुगाडे सरांचं आगमन झालं, मोस्ट वेलकम. हिंदीचे जबरदस्त समालोचक. वॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द मयूर. मयूर नेहमीच सुरुवात चौकानं करत असतो याची इनिंगची दाखवत असताना उर्द विकेट ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न मात्र लॉफ्ट केला ऑफ साइडला. क्लासिकल टायमिंग, ब्युटिफुल शॉट विथ ट्रेमेंडस पॉवर. दॅट्स अ ह्यूज सिक्स. मयूर इज अ क्लासिकल क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. प्रशासर काय फटके सध्या बघा. पहिला फटका त्यांनी दाखवला मिड विकेटला, नंतर दाखवतो ऑफ साइड लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. ही इज अ प्लेइंग इन ऑल डायरेक्शन. वॉट अ टेरिफिक प्लेअर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम द मयूर. आणि धावसेकल मात्र वेगानं आकार येतोय. तेवढीच गती, तेवढ्याच चांगला मात्र फटका पाहायला मिळतो तुम्हाला. चेंडू ट्रॅव्हल झाला तो एनफिल्डमध्ये मिड ऑफला कव्हर करेपर्यंत मात्र धावसेकेला आकार नाहीये. मयूरला माहिती आहे आपल्याकडे पोटेन्शियल आहे, आपण धावा उभारू शकतोय. त्यामुळे कोणत्या प्रकारची घाई नाहीये, कोणत्या प्रकारे रिस्क नाहीये. आणि याने मात्र डॉट दिले. गुड कम बॅक आफ्टर 6 and 4. गोलंदाज हार्दिकला बघू शकाल आपण. हार्दिक कुरुंगले आंबेचा खेळू, खूप सुंदर खेळू आहे. गोलंदाजीमध्ये मात्र जमलं नाहीये. फलंदाज P2चा वापर करत असताना खूप सुंदर वापर केला मयूरनं. इज अ अटॅकिंग स्टान्स नाव, इज अ स्ट्राईक नाव ओव्हर द विकेट. एज लागली, चेंडू मागे निघून जातो इनसाइड एज. मयूरला बघा शांत ठेवलंय, कारण मयूर दाखवते त्याला कशा प्रकारे चेंडू कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून खेळायचा होता, मात्र नाही जमलं. व्हेरी गुड कमबॅक. मी कौतुक करेन गोलंदाजाचं. धावा फक्त धावा बघू शकाल आपण 24 धावा. 61 धावांची गरज आहे. इट इज अ फायनल डे टुडे. हू इज गोइंग टू बी चॅम्पियन. वी गेट आन्सर टुडे. सो प्लीज डोंट गो अवे, जॉइन विथ अस एंड एन्जॉय विथ द रायगड प्रीमियर लीग 2021. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. प्रेक्षकांची हळूहळू मात्र गर्दी वाढत असताना मैदानाकडे. लावले डिलिव्हरी, सूप अप. कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही प्रसाद सर. आणि ज्या पद्धतीने मयूरला थांबवले त्याने मागच्या 3 चेंडूमध्ये सूप अप कम बॅक. एंड ऑफ द कपल ओव्हर. धावफलकावरती 61 धावांची गरज असताना 24 धावा आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 37 धावांची गरज आहे. प्रसाद सर काय सांगाल सामन्याविषयी आणि मयूरविषयी काय सांगाल? सामना तर निश्चित म्हणजे की चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. 24 चेंडू अजून 37 धावांची गरज आहे. या मुवमेंटला तुम्ही जर बघत असाल तर मैदानाच्या आतमध्ये एकमेव गडी गमावलाय, तो म्हणजेच सार्थक 11 कोपर या संघाने. पण कौतुक ज्याप्रमाणे मागाशी तू उल्लेख केला की मयूर पाटीलचा, मयूरच्या पाटीलची मध्ये जी खेळी जी आहे ना, ती एक वेगळी छाप आहे त्या खेळाडूकडे. 24 चेंडू 37 धावांची गरज आहे. 24 बॉल अँड 37 टू विन. तर मयूरच्या खेळीमध्ये एक वेगळी छाप आहे. मगाशी मी उल्लेख केला म्हणतात ग्रेट अँड लिजंड क्रिकेटर, मिलेनियम ऑफ क्रिकेटर ऑफ द मिलेनियम असं म्हणायला हरकत नाहीये. भरत लोहार सारखी अशी खेळीची छाप मला या खेळाडूच्या मध्ये पाहायला मिळते. ॲज इट इज, म्हणजे छोटा भरत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एवढी जबरदस्त त्याकडे मात्र कुवत आहे, क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे त्या खेळाडूमध्ये. आणि ते 2 फटके ते मात्र दाखवत असताना स्लॉक्सचा एक जबरदस्त फटका मिड विकेटला एक्झिक्यूट केला आणि व्ही शेपमध्ये बॉटम ॲट त्याचं किती चांगलं आहे. भरतचं ज्यापर्यंत बॉटम ॲट चांगलं आहे तसं बॉटम ॲट इथे मात्र मयूरचं किती चांगलं आहे हे दाखवत असताना त्याने लॉंग ऑफला एक अप्रतिम षटकार वसूल करत असताना चांगली धावसंख्या नोंदवली. मच्छिंद्र फुटवर सुद्धा खूप चांगला आहे प्रसाद सर. क्लासिकल फुटवर त्याचा कर मूळ खूप लवकर होतो. क्रिजचा वापर तेवढा सुंदर करतो. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 24 लॉस ऑफ द 1 विकेट. नवीन पुन्हा एकदा अक्षय पटेल येतोय. अलिबागचा खेळू याने मात्र ड्राईव्ह करायचा चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटला कव्हर करेपर्यंत 1-2 धाब्याचं मानस बघायचं आहे. मयूरला मात्र मागाव परत लागलं, कारण जीवित मात्र स्वतः संघाचा संघ नाही काय. मग सेनापती ज्यावेळी मैदानावरती असतो
आणि जीवेचा सामना मला आठवतो तो रायगड वर्सेस ठाणा 23 धावा ठोकल्या होत्या आणि त्याच्या व्हिडिओला 2 लाखपेक्षा व्ह्यूवर झाले प्रसाद. ओ व्हॉट अ ग्रेट अचिव्हमेंट. मग त्याची मी फलंदाजी पाहिली ना तेव्हा तो सारखा हसत होता, जसं काही त्याला माहिती की आपण सामना जिंकणार. कॉन्फिडन्स काय होता तो कॉन्फिडन्स असा पाहायला मिळतोय. इज अ सच अ लेजंड क्रिकेट ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. आणि त्यानंतर त्यानं मात्र मागे वळून पाहिले नाहीये. लगेच त्याला दुबईचा दौरा केला, कतारचा दौरा केला. हे त्याचं यश आहे त्यामागचं. मात्र ते टिकवणं कन्सिस्टन्सी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. मयूर ठाकरे यांना ओव्हर द विकेट. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न मयूर मात्र पंचाकडे सांगते. बघू शकाल हेलिकॉप्टरला आपण, कारण आज भरपूर पाहुणे येणार आहेत. संजय पोतनी साहेब, आमदार अदितीताई तटकरे, पालकमंत्री प्रशांत ठाकूर साहेब यांचं आगमन होणार आहे. महेश बालदे येणार आहेत, महेंद्र तोरवे साहेब, सुनील अण्णा शेळके साहेब सुद्धा येणार आहेत. भरपूर मान्यवर येणार आहेत. आणि मला असं वाटलं की ते हेलिकॉप्टर आलं की काय जबरदस्त व्ह्यू, जबरदस्त पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. ऑन साईडला भिरकावून दिलाय, लवली शॉट, आउट ऑफ पार्क, दॅट्स अ 6. मयूर ही इज ऑन द फायर नाव. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. फुलटॉस चेंडू, काय फायदा घेतला फलंदाजानं ऑन साईडला. पूल यायला मात्र करत असताना जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना मयूरची धावसंख्या आपण बघू शकाल. 7 चेंडूमध्ये 16 धावा ठोकल्यात त्यानं आतापर्यंत. धावसंख्येला वेगान आकार 31 धावा. ओव्हर द विकेट. ओ लावली डिलिव्हरी, चेंडू टप्पामध्ये मात्र राईज करत असताना, कारण ज्यावेळी फुलटॉस चेंडू फेकला तेव्हा मयूरनं प्रत्युत्तर दिलं, सडेतोर उत्तर दिलं आणि गरज होती मात्र बदलाची. आणि तो बदल घडवत असताना आपल्यामध्ये गोलंदाज अक्षयला बघू शकाल आपण. अक्षय इज अ मॅन फ्रॉम अलिबागचा खेळू. जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना धाफकते धावाला ते 31 धावा. शेवटचा दिवस पक्ष गिरट्या घालत असताना खूप सुंदर ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. ऑन साईडला खेळण्याच्या नात्यामध्ये चेंडू मात्र बीट होतोय. वेगाने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन ओळखली नव्हती आणि पंचामध्ये शकत इट इज अ लेग बाईट्स. पंचांना बघू शकाल आपण मिस्टर संतोष चौधरी आणि मिस्टर विशाल पाटील असे 2 नामांकित पंच आपण या स्पर्धेला. टिकेमाली सरांचं आगमन झालंय. गुड मॉर्निंग टिकेमाली सर. जबरदस्त मराठीची तोप ज्यांना संबोधलं होतं, आमचे मार्गदर्शक आहेत ते. स्वागत आहे तुमचं. 51 धावा बघू शकाल आपण. 32 धावा कधी 30 षटक मार्गस्थ असताना ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ शॉट, लवली इनसाइड आउट. सीमा पलीकडे. इट इज अ ब्युटी ऑफ क्रिकेट. दॅट्स अ 6. ब्युटिफुल शॉट. आता माझी अडतीस धावा धापलका होती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धापलकावरती बॅटचा फेस होता ओपन करत असताना संगणक बघू शकाल आपण. रिक्वेलेशन ऑन द स्कोर बोर्ड. 23 रन्स टू विन फ्रॉम 18 डिलिव्हरी. सामना आपल्या दृष्टिक्षेपात आहे असं वाटतंय जीवितला, कारण त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही बघू शकाल. पॉझिटिव्ह इज लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह. एनी कॉस्ट ही वॉन्ट्स विन द मॅच एनी कॉस्ट. 3 षटकांची सांगता होती धापलकावरती. धावाले त्या आपण पाहतो त्या 37 धावा धापलकावरती. धावाले त्या 38 धावा जिंकण्यासाठी 61 धावांची गरज असताना 38 धावा आल्यात. आता मात्र 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. बघू शकाल पार्टनरशिप 28 धावांची 14 चेंडूमध्ये. मयूर पाटीलला बघू शकाल आपण. 9 चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार कामगिरी. जीवित मात्र त्याला साथ देत असताना ब्युटिफुल. प्रसाद सर, सामना फार चांगला रंगेल, कारण 18 चेंडू 23 धावांची गरज. काय सांगाल प्रसाद सर? मयूर पाटील मला खूप कॉन्फिडंट वाटतो मैदानाच्या आतमध्ये. आणि जीवित मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जीवित असा एक खेळाडू जो मात्र सामन्याचं चित्र कधीही मात्र फिनिश करू शकतो किंवा कधीही मात्र वेगळं पाहायला मिळतं किंवा सामन्याचं चित्र तर पालटवू शकतो. एवढी क्षमता, एवढी गुणवत्ता. मगाशी आपण तो उल्लेख केला, रायगड वर्सेस ठाणे सामन्यामध्ये जी बॅटिंग केली त्याला तोड नव्हती, अजिबात तोड नव्हती. असा एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. तो सामन्याचं होतं ते नव्हतं करू शकतो, सामन्याला कलाटणी देऊ शकतो, सामना झुकवू शकतो. एवढी प्रचंड ताकद या खेळाडूमध्ये आहे. आणि तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून तो काम पाहतोय. आणि 3ऱ्या क्रमांकावर तो आल्यानंतर मयूरची ताकद जी आतापर्यंत होती ती द्विगुणित झाली आहे, डबल झाली आहे. आणि त्याच गतीने तो मात्र फटकेबाजी करतोय. लक्ष जर आपण बघितलं तर 18 चेंडू अजूनही 23 धावांची गरज आहे. पण जीवित आणि मयूर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हे 2 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये 1 ते 1.5 षटकामध्ये सामना फिनिश करू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. निश्चित बघू शकाल आपण. निलेश दादा आमचे सार्थकचे पॅकर्स. वेलकम निलेश दादा. सार्थक स्पर्धा आपण पाहिली मित्रांनो. ती स्पर्धा नव्हती तर शोरूम होतं मिळून गाड्यांचं. एवढ्या गाड्या त्याने दिल्यात. रायगडातली पहिली स्पर्धा राहिली. बघू शकाल ऑन द स्कोर बोर्ड बघू शकाल आपण. वेलकम निलेश दादा, कारण त्यांचा संघ खेळतोय. पॅकर्स आहेत ते. सार्थक 11 कोपर या संघाच्या 61 धावांचं गरज असताना नाईट स्पर्धा सुद्धा करणार आहेत ते. त्यांच्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. नाव बॅक टू. अक्षयने 2 षटकं फेकली. अक्षयनं 24 धावा दिल्यात. 1 गड्यांचा मोबदला त्याने मिळवलाय मी म्हणेन. नॉट अ गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द अक्षय. 18 चेंडू 23 धावांची गरज. मयूर ही जाऊन स्ट्राईक
अटॅकिंग मोडमध्ये. त्याचा स्टान्स बघा प्रसाद, चेंडूची वाट पाहत असताना चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, मात्र सहज चेंडू खेळून काढला. टायमिंग अप्रतिम नाहीये आणि तिथे झेल टिपला तो मिड विकेटला. अक्षय पाटील फलंदाज, मयूरची खेळी संपुष्टात. क्या बात आहे नितीन, मयूर बाद झाला. मयूरला मात्र एलिमिनेशन मिळालं नाहीये. टायमिंग थोडंसं कमी पडलं, ताकदीचा वापर कमी केलाय. खूप चांगलं बॅकलिप त्यांनी दाखवली, वरती बॅकलिप दाखवली होती, हाय बॅकलिपनं खेळून काढलेलं. मात्र अक्षय तिथे होता. अक्षयनं खूप आपला उंचीचा फायदा घेत खूप चांगलं जजमेंट केलं आणि चेंडूला मात्र कन्वर्ट केलं जेलमध्ये. व्हेरी गुड कॅच. मयूरचं कौतुक केलं. डगआउटमध्ये बघू शकाल आपण टाळ्यांचा उद्घोष तुम्हाला ऐकायला मिळाला. 9 चेंडूमध्ये त्यानं 10 चेंडूमध्ये त्यानं 16 धाबा ठोकल्यात. नवीन फलंदाज मैदानी पाचा करत असताना गोविंदा पाटील, कोपरचा खेळू, धावतच गेले मैदानावरती. त्याला जीवित साथ देईल. जीवितनं बॅटचा फेस अजून ओपन केला नाहीये. त्यानं आतापर्यंत एक षटकार दाखवलाय. 11 धाबा ठोकले जीवितनं 7 चेंडूमध्ये. खूप सावध गरीनं तो मात्र पावलं उचलतो मैदानावरती. आपण पाहता ही स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 2021. आज मात्र शेवटचा दिवस. आज ही क्रीडानगरी मात्र प्रेक्षकांना अक्षरशः नाहून निघते. सायंकाळचं वातावरण देवे. काय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या टप्प्यात. यालीमध्ये बॅकफुट लावून टॅप करत असताना वडा क्लिक, फक्त यालीमध्ये क्लिक करत असताना चेंडू मागे निघून येतोय आणि वडा फिल्डिंग. शेवटच्या मुवमेंटमध्ये खेळू बघू शकाल आपण. संजयला, वास्करला बघू शकाल. 3 धाबा घेण्याचा मानस. गोविंदा फार पुढे आला होता आणि यालीमध्ये मैदानामध्ये चेंडूची फेकाफेक. व्हॉट्स गोइंग ऑन एक्झॅक्टली प्रश्न विचारला असेल विशाल जितेकरनं, संघनायकानं, जास्त पूर्ण खेळूना की व्हॉट्स गोइंग ऑन द फील्ड, काय चाललंय मैदानावरती. आणि धावा आणि फक्त धावा बघू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज बॅकफुटला गेला आणि लेट कट खेळलाय. मात्र थोडासा फंबल झाला. खेळू बघू शकाल स्वतःला सावरू शकला नाहीये. विकी पाटील मध्ये स्वतःला सावरू शकला नाहीये आणि विकी शून्यावर देखील बाद झाला होता. त्यामुळे फलंदाजीमध्ये करू शकला नाही काही. आणि ज्या पद्धतीने फील्ड केलंय असं वाटतं की आपण फुटबॉल खेळतो की काय. खूप सुंदर क्लास दाखवत असताना, दर्जा दाखवत असताना, कारण दर्जेदार स्पर्धा प्रसाद सर, आणि त्याच प्रकारे दर्जा दाखवत असताना फक्त धावा आल्या त्या 41 धावा बघू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये फार वेगाने आला होता फलंदाज. कलेक्टिंग करता आलं नाहीये. थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय मी म्हणेन संघाचा. आणि फक्त धावा आल्या त्या 41 धावा दाखल करते. आमचे स्कोरर रोहित गाताडे, रसायणी, MCA स्कोरर, थँक्यू, व्हेरी गुड जॉब, कीप इट अप. गोलंदाज सज्ज होतोय. बरंच चालू की चेंडू टप्पानंतर मात्र खाली ठेवल्या. फलंदाज बॅकफुट लावणे आले, मात्र पंच करायचा प्रयत्न करत होता, नाही जमलं फलंदाजाला. डॉट डिलिव्हरी. गोविंदा पहिला चेंडू फेस करत होता, मात्र त्याला हुलकावणे दिली चेंडू मी म्हणेन. कारण गोलंदाजीमध्ये लयबद्धता आणताना थोडंसं व्हॅरिएशन दाखवत असताना व्हेरी गुड बॉलिंग. बाहेर खेळण्यास विनिमय केलं, एज लागते आणि चेंडू मात्र झेलमध्ये बिकी कन्वर्ट करत असताना मागचे झालेली चूक आता मात्र सुधारत असताना व्हॉट अ कमिटमेंट, 100% कमिटमेंट. ही इज गॉन ऑन डक. श्रीवर्धन म्हस्यावरनं खेळू बघू शकाल आपण. नदीम मैदानात येत असताना काय ब्युटिफुल पिक्चर आहे बघा. आणि ऑल क्रेडिट गोज टू PTC. सर्व PTCला मी क्रेडिट देईन. काय 5 कॅमेऱ्यामध्ये हे आपण बघतोय हे व्ह्यूज टिपत असताना. प्रसाद सर असं वाटलं की कॉम्प्युटर बघून आम्ही स्कूलच्या लॅबमध्ये आलोत की काय. एवढे कॉम्प्युटर आपण पाहतोय. एवढा स्पर्धेचा दर्जा आहे आणि तेवढंच मात्र कॅमेरा बघ सुंदर पाहायला मिळतंय. ऑल क्रेडिट गोज टू PTC आणि त्यांची संपूर्ण टीम. व्हेरी गुड जॉब, कीप इट अप. इंटरनॅशनल स्पर्धा आपण पाहतोय असा भास होतोय. ज्यावेळी प्रेक्षक युट्यूबला ही स्पर्धा पाहतात त्यांना खरोखरच त्याचा निश्चित भास होत असेल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती. हळूहळू मात्र पावलं सरकू लागलेत. प्रसाद सर, ज्यावेळी आपण पाहिलं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा किती सुंदर संपन्न झाला. गोलंदाजीमध्ये गोलंदाज बघू शकाल आपण. भरत सोलंकीला बघू शकाल आपण. खोपोलीचा खेळू. लावली शॉट. ड्राईव्ह करत असताना चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मात्र रिलीज करत असताना, ट्रॅव्हलिंग करत असताना कव्हर करते फक्त 1च धाव. खूप चांगला स्टान्स दाखवत असताना, दर्जा दाखवत असताना, हळूहळू मात्र विजयाकडे मार्गदर्शन करत असताना 42 धावा आतापर्यंत. 61 धावांची गरज, 3 गडी बाद झाले आतापर्यंत. मात्र एक जमेची बाजू म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट म्हटलं तर जीवित मात्र अजूनही मध्ये होती. कॅप्टन ऑफ द टीम टाकायला फलंदाज नदीम. वेट अँड वॉच क्रिकेट. मात्र विकेट किपर याले मात्र हुलकावून देत असतात. चेंडू मात्र निघून येतोय. नशिबाचा चौकार. थोडासा गोलंदाज नाराज असणार आहे. दॅट्स अ 4 रन्स.
थँक्यू डीजे. प्रशस्तीला फटका पाहिल्यानंतर असं वाटतं की एखाद्या सुईमध्ये आपण दोरा रोतो की काय असं वाटलं चित्र मैदानावरती. किती एक्झॅक्टली मोमेंटला लास्ट मोमेंटला बॅटचा फोर्स केलाय, फक्त टच केलाय. वॉट अ युझिंग ऑफ पेस ऑफ बॉल ब्युटिफुली. आणि चेंडू तुम्हाला मात्र चौकारामध्ये कन्वर्ट करत असताना एकूण धावा बघू शकाल आपण. 46 धावा, 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू आणि फक्त 15 धावांची गरज. आता मात्र विशालला भाग पडलाय विचार करण्यास, कारण संघाने अजूनही जीवित माते मैदान होते. त्यामुळे सामना कसा रंगेल प्रेक्षकांची मात्र उत्कंठा शिकायला पोहोचते. बघायचे 12 चेंडूमध्ये. यस रोशन सर, आपण पाहतोय सचिन पार्टे आहेत कोल्हापूरहून. सातत्यानं आज 8 दिवस ते ऑनलाईन मॅच पाहत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा, तुमचे खूप खूप अभिनंदन सर. आणि त्यानंतर आपण पाहतो आहे नितीन कवितके साहेब इथे बसलेले आहेत. प्रवीण सर, राजूभाई सर यांचे खूप मोठं योगदान आहे स्पर्धेला. त्यांचे आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. बघायचे सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. आता बघायचे जीवित काय आपली खेळी करणार आणि संघाने एक विशाल चितेकर कोणाचा वापर करा फार मोठा प्रश्न भेटतो, कारण हे षटक मात्र सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. येणाऱ्या षटकामध्ये काय काय घडणार हे मात्र सामना सांगून देणार. आता सामना थरार नाट्य रंगवताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या हातात मात्र मन जिंकले जाते प्रसाद सर, कारण सामना आता ऐन रंगात येते. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. विशाल चितेकर मात्र शेवटची संधी असणार आहे फलंदाज थांबवण्यासाठी, कारण अभिनय तो कभी नाही. पुन्हा 365 तुम्हाला वाट पाहावी लागेल या रायगड प्रीमियर लीगची. प्रसाद सर, फार मोठी स्पर्धा आहे आणि आज मात्र स्पर्धेचा विजेता तुमच्या समोर आहे. मागील 2 महिन्यामध्ये भरपूर चर्चा झाली या स्पर्धेची. रायगड चषक कोण उचलणार, रायगड प्रीमियर लीग चषकाचा मानकरी कोण ठरणार, करंड कोण उचलणार. जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बघायचा सामना रंगात येतोय. 12 चेंडू 15 धावांची गरज. सामना पाहता पाहता शेवटच्या क्षणाला आला. मात्र जीवित मात्र अजूनही पेशन्स ठेवत असताना सुरुवातीला आलाय. जवळजवळ 24 मिनिटं खेळपट्टीवर खेळत असताना आणि त्या धावफलकावरती मात्र चांगला आकार देत असताना 12 चेंडू 15 धावा. गोलंदाज सज्ज आहे आणि 11,000 प्रेक्षक आज स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. मी मच्छिंद्र पाटील तुमच्या स्पर्धेमध्ये प्रशासनांच्या सोबत स्वागत करतोय. पहिला चेंडू मात्र बिरकावून दिलाय. व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, ब्युटिफुल शॉट विथ ट्रेमेंडस पॉवर. यूज आहे. दॅट्स अ 6. स्ट्रायकरचा फलंदाज बघू शकाल आपण समीरला. मॅन फ्रॉम पाली. अरे काय जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना, किती लवकर चेंडूला लेंथ आणि लाईन पिकअप करत असताना येणारे चेंडू मात्र 11 आणि 9 धावांची गरज. वेलकम टू द रायगड प्रीमियर लीग. स्वागत केलं गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये मॅग्निफिसंट स्ट्रोक दाखवत असताना अजून एक मोठा फटका. हो, व्हाट अ टायमिंग. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेनं 1 बाउंस सीमा पार चौकार. क्या हुआ? Thank you. There is a lot of expression from the batsman and धावसेकला मात्र फार वेगाने आकार. मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या, त्याने सामन्याचं अंतर फार कमी केले लवकर. 10 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. Oh, what a finish! That's a brilliant finish. What a finish! काय सामना फिनिश काय मैदानावरती. चोही बाजूला फटकेबाजी करत असताना आणि आमचा वेळही वाचवलाय आणि आपल्यामध्ये किती ताकद आहे हे दाखवत असताना आम्ही या स्पर्धेचा दावेदार आहात हे दाखवत असताना व्हाट अ ग्रेट फिनिश. आणि मागच्या 3 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलाय 2 षटकार आणि 1 चौकार पाहिलाय. 16 धावा धापार करते मागच्या 3 चेंडूमध्ये आणि सामना फिनिश केलाय. निलेश शेठ पाटील यांना बघू शकाल आपण. खुश आहेत ते. का नसे प्रसाद सर, कारण आता संघ मात्र पुढे क्वालिफाय होईल. जबरदस्त मात्र हार्ड लक मी म्हणेन विशाल चितेकर. मध्ये जीवितचं मी कौतुक करेन. प्रसाद स्टार्ट टू एंड मैदानावरती राहिला आणि सेनापती तो खेळला नाहीये, मात्र त्याने खेळ करून घेतला मैदानावरती. व्हाट अ मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन. बघू शकाल विशालला आता मात्र सदमा. येस, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरेल याचे आम्ही मी निश्चित घोषणा करू आणि पुढच्या सामन्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. स्वरा स्पोर्ट्स कळंबोली वर्सेस कर्जत 11 कर्जत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कर्जत 11 कर्जत संघानं